नमस्ते, जय हिंद, वंदे मातरम. आजच्या व्हिडिओचा विषय आहे सौभाग्यवतीचं अनोखं नातं, फौजीची काळी पेटी. त्याआधी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भारतीय संस्कृतीत आणि सैनिकाच्या कुटुंबात फौजीची काळी पेटी केवळ एक वस्तू नसून ती भावनांचे प्रतीक मानले जाते. फौजीच्या बायकोसाठी या पेटीशी असलेले नाते अतिशय खोल आणि भावूक असते, ज्याचे पदर खालीलप्रमाणे उलगडता येईल. प्रतीक्षेचा सोबती. जेव्हा फौजी सुट्टी संपवून कर्तव्यावर परततो तेव्हा ही काळी पेटी त्यांच्यासोबत जाते आणि जेव्हा तो सुट्टीवर येतो तेव्हा सर्वात आधी ही पेटीच घरात येते. फौजीच्या बायकोसाठी ही पेटी म्हणजे तिचा पती सुखरूप घरी परतल्याची पहिली पावती असते. आठवणींचा खजिना. या पेटीत फौजीचे गणवेश, त्यांचे मेडल, पत्रांचा गठ्ठा आणि घरासाठी आणलेल्या वस्तू असतात. पती सीमेवर असताना त्यांची पत्नी अनेकदा या पेटीतील वस्तूंकडे बघून किंवा त्यांच्या गणवेश कुरवाळून त्यांचं अस्तित्व जवळ अनुभवते. संघर्षाची साक्ष. लग्नानंतर अनेक वेळा फौजीच्या पत्नीला एकटीला संसार सांभाळावा लागतो. ही काळी पेटी तिच्या आयुष्यातील अनेक बदल्यांची साक्षीदार असते. एका शहरातून दुसऱ्या शहरात संसार हलवताना ही पेटीच तिच्या सामानांचा आधार असते. आदर आणि सन्मान. ही पेटी केवळ लोखंडाची बनलेली नसते, तर ती एका सैनिकाच्या शिस्तीचे आणि बलिदानाचे प्रतीक असते. फौजीची पत्नी या पेटीला अतिशय आदराने जपते, कारण त्या पेटीवर तिच्या पतीचे नाव हुद्दा लिहिलेला असतो, तो जिच्यासाठी अभिमानाचा विषय असतो. निरोपाचे जडपण. जेव्हा फौजी ड्युटीवर निघून जातो, आपली काळी पेटी पॅक करतो, तेव्हा ती पेटी पत्नीच्या डोळ्यात पाणी आणते. ती पेटी घराबाहेर पडणे म्हणजे पुन्हा काही महिन्यांचा विरह सुरू होणे. थोडक्यात सांगायचे तर फौजीच्या पत्नीसाठी ती काळी पेटी म्हणजे अर्धा संसार आणि उरलेली सर्व माया असते. आता इथे फौजीची काळी पेटी आणि त्याच्या पत्नीच्या भावना व्यक्त करणारी एक विशेष कविता बघूया. ती काळी पेटी दारात पडली पाऊल चिन्हे, अन सामानाची ती जुनी थाट, खांद्यावरती बंदूक अन हाती काळ्या पेटीची वाट. तिच्यासाठी ती पेटी नव्हती केवळ लोखंडाचा एक डबा, त्यात दडलेला होता तिच्या साऱ्या संसाराचा गाभा. कधी सुट्टीची चाऊल घेऊन ती पेटी घरात येते अन फौजीच्या येण्याने अंगण आनंदाने न्हाऊन निघते. पेटी उघडताच सुटतो त्या लष्करी गणवेशाचा गंध, त्यातच शोभते ती माऊली, आपल्या प्रेमाचे रेशमी बंध. कधी पेटीत असतात मेडल, कधी सीमेवरची माती अन कधी सुकलेली फुले. ती जपतात दोघांमधली नाती. पती नसताना घरात ती पेटी तिचा आधार होते. कधी मायेची ऊब, कधी धैर्याची ती धार होते. पण जेव्हा सुट्टी संपते अन पेटी पुन्हा भरली जाते तेव्हा काळजाचे पाणी होऊन डोळ्यातून ते झिरपते. ती काळी पेटी जाताना घर पुन्हा रिते होते. पुढच्या सुट्टीच्या आशेवर मग आयुष्य पुन्हा उभे राहते. अभिमान आहे तिला त्या पेटीचा, जी देशाची सेवा करते अन एका फौजीची बायको म्हणून ती सन्मानाने जगते. फौजीची काळी पेटी आणि फौजीच्या बायकोचं नातं हे केवळ वस्तू आणि व्यक्तीचं नसून ते त्याग, आठवणी आणि अनिश्चिततेच्या प्रेमाचं एक भावनिक नातं आहे. सैनिकी आयुष्यात ही काळी पेटी कुटुंबाचा अविभाज्य भाग असते. ती काळी पेटी स्थलांतराचा साथीदार असतो. फौजीची पत्नी दर 2-3 वर्षांनी होणाऱ्या बदल्यांमुळे घर वारंवार पॅक करते. या पेटीत संसार व्यवस्थित राहतो आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सोयीस्कर असते. आठवणींचा खजिना असतो. जेव्हा फौजी सीमेवर असतो तेव्हा त्या पेटीत तिची भावनिक सुरक्षितता असते. त्यात नवऱ्याच्या वर्दीच्या आठवणी, त्यांची पत्रे, जुनी कपडे आणि कुटुंबाचे फोटो असतात. प्रतीक्षा आणि
ताकद याचं ते उत्तम उदाहरण आहे. पेटीवर पांढऱ्या रंगात लिहिलेले नाव आणि नंबर हे फौजीच्या कर्तव्याची आठवण करून देतात. ती पेटी पत्नीला हे शिकवते की नवऱ्यासोबत नसतानाही घर कसं सांभाळायचं आणि कठीण परिस्थितीत कसं उभं राहायचं. आर्थिक स्थिरता. अनेकदा फौजी पत्नी आपल्या वैयक्तिक स्वप्नांना किंवा करिअरला त्या पेटीत बंद करून ठेवते, जेणेकरून ती तिची कौटुंबिक जबाबदारी पेलू शकेल. त्या काळ्या पेटीत तिच्या त्यागाची कहाणी लपलेली असते. दुःख आणि अभिमानाचे प्रतीक. जर दुर्दैवाने फौजी शहीद झाला तर ही पेटीच असते जी त्याच्या वस्तू, युनिफॉर्म, मेडल सुरक्षितपणे घरी आणते. ती पेटी त्या क्षणी दुःखाचा आणि अभिमानाचा खूप मोठा आधार असते. थोडक्यात सांगायचं तर पतीसोबत असो वा नसो, काळी पेटी फौजी बायकोची कायमची सोबती असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट नक्कीच फौजीचं आणि फौजांचं मनोबल वाढवेल. थँक्यू. बाय बाय.